रामकृष्ण हरी सर्वांना. मागच्या पार्ट भाग 1 मध्ये आपण पैठण येथील संत एकनाथ महाराजांचे दर्शन घेतले, गोदावरी नदीचे पावित्र्य अनुभवले आणि पैठणची सुंदर सफर केली. आता या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी. मंदिर परिसरात मोबाईल नेण्यास परवानगी नसल्यामुळे तेथील काही क्षण कॅमेऱ्यात घेता आले नाही, पण मन मात्र भक्तिभावाने भरून गेले. आता आम्ही निघालो आहोत भद्रा मारुतीच्या पवित्र दर्शनासाठी. बसमधील हा सुंदर प्रवास, आजूबाजूचा निसर्ग आणि भक्तिमय वातावरण मनाला खूप आनंद देत होते. आणि अखेर आम्ही पोहोचलो भद्रा मारुती मंदिर परिसरात. मंदिराच्या आसपास अनेक पूजेच्या वस्तूंची, प्रसादाची आणि स्थानिक वस्तूंची दुकाने दिसत होती. भक्तांची वर्दळ आणि भक्तिमय वातावरण मन प्रसन्न करून टाकते. मंदिरामध्ये प्रवेश करता सुंदर आणि आकर्षक अशी श्री मारुतीरायांची मूर्ती मनाला भुरळ घालते. मंदिराची भव्य रचना, निनादणाऱ्या घंटांचा नाद, परिसरातील सुंदर पाण्याचे फवारे आणि भक्तिमय वातावरण मनाला एक वेगळीच शांती देतात. भद्रा मारुती हे मंदिर महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान मानले जाते. विशेष म्हणजे येथे श्री हनुमानाची मूर्ती निद्रिस्त अवस्थेत म्हणजे झोपलेल्या अवस्थेत आहे. संपूर्ण भारतात अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती अतिशय दुर्मिळ आहे. असे मानले जाते की राजा भद्रसेन यांच्या भक्तीमुळे श्री हनुमान येथे विश्रांतीसाठी थांबले आणि त्याच अवस्थेमध्ये येथे विराजमान झाले. दर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेरील बाजारपेठेत फेरफटका मारला. येथे प्रसाद, पूजेच्या वस्तू आणि विविध स्थानिक वस्तू खरेदीसाठी उपलब्ध आहेत. सध्या दर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेरील बाजारपेठेत थोडंसं फिरलो. येथे प्रसाद, पूजेच्या वस्तू आणि विविध वस्तू खरेदी केल्या आणि बाहेर वेगवेगळ्या वस्तू दिसत होत्या. दुकानंही बघितल्या, नवीन काही दिसतंय का तेही बघितलं, घेण्यासाठी काही आहे का. सध्या जांभळाचा हंगाम असल्यामुळे ताजी आणि रसाळ जांभळीही येथे विक्रीसाठी होती. जांभळीही घेतली आम्ही. भद्रा मारुतीचे हे पहिलेच दर्शन होते आणि खरंच हा अनुभव खूपच सुंदर आणि आनंददायी होता. यानंतर पुढचे देवदर्शन कोणते असेल नक्की सांगा कमेंटमध्ये.